तर मोठी बातमी समोर येते। रावेरच्या जागेसंदर्भात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होते। रावेरमधून रवींद्र भैया पाटील हे लढण्यासाठी इच्छुक आहेत। बैठकीनंतर पदाधिकारी शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत। रोहिणी खडसे या सुद्धा शरद पवारांची आज या संदर्भात भेट घेत आहेत। रावेरच्या जागेसंदर्भात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होते आहे। तर एकीकडे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला असताना रोहिणी खडसेंनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। आपण पाहू आणि रावेरच्या उमेदवारी संदर्भात आज निर्णय होणार आहे। थोड्याच वेळात हे सर्व पदाधिकारी शरद पवारांची भेट घेणार आहेत। मोदी बागेत जाऊन हे पदाधिकारी आपली भेट घेणार आहेत आणि आज रावेरच्या उमेदवारी संदर्भात नाव निश्चित केले जाणार आहे। मात्र जी काही माहिती समोर आलेली त्यानुसार रवींद्र भैया पाटील यांची उमेदवारी ही शरद पवार गटाकडून निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो रवींद्र भैया पाटील आणि एकूण सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भैया काय सांगणार, तुमची उमेदवारी ही निश्चित झालेली असं जी माहिती मिळते, अधिकृतपणे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। 4 वाजता जिल्ह्यातील माजी मंत्री, सर्व नेते, जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या समवेत देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत त्या ठिकाणी सांगोपांग चर्चा होऊन अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। बरं, एकूण तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असं पद्धतीने एकूण जवळपास आता निश्चित झालेलं आहे। अधिकृत घोषणा होणं बाकी आहे, कारण उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे, त्यामधून हा संपूर्ण जी नवीन जी काही नावं आहेत ती निश्चित केली जातील किंवा जाहीर केली जातील। तुमच्याशी काही झालंय का संपर्क, काय बोलणं झालंय? त्या बाबतीत अद्याप कुठेही आमची चर्चा नाही, म्हणून मी वक्तव्यही करू शकत नाही। सर्व अधिकार ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांमंडळी